Hello dear students, in today's lecture we are going to start the next part of this chapter animal classification. याच्या आधी तुम्हाला मी बेसिक कन्सेप्ट सांगितल्या, कोणते इम्पॉर्टंट पार्ट्स तुम्हाला करायचे आहेत तो आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं. आता आपण स्पेसिफिकली ह्या लेक्चरमध्ये फोकस करणार आहोत ऑन ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल्सना क्लासिफाय करण्यासाठी कोणते कोणते क्रायटेरिया वापरले आणि कोणत्या कोणत्या सायंटिस्टनी कशा पद्धतीनं ॲनिमल्सना क्लासिफाय करायचे अटेम्प्ट्स केले, मग त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत, त्याचे प्लस पॉईंट काय, हे सगळं आपण आज डिस्कस करणार आहोत. ऑल्सो ह्याच्याशी रिलेटेड इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय आहेत, 1, 2, 3, 5 मार्क्सचे जे काही असतील तर तेही मी तुम्हाला त्या वेळेस सांगणार आहे. सो आता वळूयात आपला पहिल्या कन्सेप्टकडं, दॅट इज क्लासिफिकेशन कशाला म्हणायचं. जेव्हा आपण क्लासिफाय करणे हा कन्सेप्ट वापरतो तर त्याच्यामध्ये आपण कुठल्याही मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असू देत किंवा काही नॉन लिव्हिंग असू देत त्यांच्यामध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस याच्या बेसिसवरती त्यांचे आपण ग्रुप्स आणि सबग्रुप्स बनवतो. सो क्लासिफिकेशनची जर डेफिनिशन सांगायची झाली तर इट इज अ सिस्टम टू make groups or subgroups of living organisms based on their similarities, differences and their interconnections. त्यांच्यामध्ये रिलेशनशिप काय आहे, त्यांच्यात काय साधर्म्य आहे, काय डिफरन्सेस आहेत, ह्याच्या बेसिसवर त्यांचं ग्रुप्स आणि सबग्रुपमध्ये केलेलं डिव्हिजन म्हणजे क्लासिफिकेशन. आता सध्या तुम्हाला माहिती झालं की ऑलमोस्ट 7 बिलियन ॲनिमलच्या स्पेसीज ह्या प्रेझेंट आहेत अर्थवरती. आता एवढ्या सगळ्या ॲनिमल्सचा स्टडी आपल्याला करायचा आहे. सो क्लासिफिकेशन तर मस्ट आहे, बिकॉज आपण रँडमली कुठल्याही ॲनिमलच्या कॅरेक्टरिस्टिक्स ह्या लक्षात नाही ठेवू शकत. सो त्या कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायला सोपं जावं यासाठी ऑब्व्हियसली त्यांच्यामध्ये असणारे सिमिलॅरिटीज काय आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये असणारे डिफरन्सेस आपल्याला बघावे लागतील आणि मग त्या आधारे त्यांना आपण एकत्र ठेवायचं की वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये ठेवायचं हे डिसाईड करतो, बरोबर. इनिशियली जेव्हा अगदी कमी नंबर ऑफ ॲनिमल्स नोन होते तेव्हा मग अगदी बेसिक क्रायटेरिया वापरले जायचे, जसं की ॲनिमल राहतात कुठे, ते खातात काय, अशा प्रकारचे. आणि मग त्या क्रायटेरियाचा यूज करून ॲनिमल्सना क्लासिफाय केलं गेलं. पण नंतर लक्षात आलं की ही पद्धत थोडीशी अपुरी पडती आहे, ही ॲक्युरेट नाही आहे. सो आपण आता त्या मेथडबद्दल डिस्कस करणार आहोत आणि त्या मेथडचं नाव आहे आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. ॲरिस्टॉटल आणि थिओफ्रास्टस हे जे 2 सायंटिस्ट होते यांनी बेसिकली ह्या सिस्टमनुसार ॲनिमल्सना क्लासिफाय करायचा प्रयत्न केला. सो ॲरिस्टॉटलला स्पेसिफिकली आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनचं फादर असं कन्सिडर करण्यात येतं. ॲरिस्टॉटलनी काय क्रायटेरियाच्या आधारे मग हे क्लासिफिकेशन केलं तर इथं जसं दिसतंय बॉडी साईज, हॅबिट्स आणि हॅबिटॅट्स. बॉडी साईज म्हणजे आकारानं लहान की मोठे असं, हॅबिट्स म्हणजे त्यांच्या सवयी खाण्याच्या, झोपण्याच्या, फिरण्याच्या वगैरे वगैरे, आणि हॅबिटॅट म्हणजे राहण्याची जागा. सो ह्या अशासारख्या बेसिक क्रायटेरियाचा यूज त्यांनी केला आणि पूर्ण ॲनिमल्सना क्लासिफाय करायचा त्यांनी प्रयत्न केला. प्रयत्न मी ह्यासाठी म्हणते बिकॉज ह्या क्रायटेरियाच्या आधारे तुम्ही सगळ्या ॲनिमल्सना डिव्हाइड वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल बघा, जर आपल्याला हॅबिटॅटच्या क्रायटेरियाचा यूज करून ॲनिमल्सना डिवाइड करायचा असेल तर मग जे ॲनिमल्स पाण्यात राहतात ते सगळ्यांचा एक ग्रुप झाला. ह्या मेथडनुसार, आर्टिफिशियल सिस्टमनुसार जे पाण्यात राहतात त्या ॲनिमल्सचा एक ग्रुप झाला, जे जमिनीवर राहतात त्या ॲनिमल्सचा एक ग्रुप. सो ही पद्धत बरोबर आहे का? नाही ना, बिकॉज ते जरी जमिनीवर राहत असले तरी त्यांचं मोड ऑफ रिप्रोडक्शन वेगळं आहे, त्यांचे बॉडी स्ट्रक्चर वेगळं आहे, त्यांचे फीचर्स वेगळे वेगळे आहेत, होय की नाही. सो हा क्रायटेरिया इज नॉट सफिशियंट टू क्लासिफाय ॲनिमल्स अकॉर्डिंग टू द आर्टिफिशियल सिस्टम. पण तरीसुद्धा ह्याच्यावरती तुम्हाला आता लक्षात काय ठेवायचं आहे बघा, ही आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन वॉज प्रपोज्ड बाय अरिस्टॉटल हे, आणि मग नंतर ही सिस्टम पुढे या सायंटिस्टनी फॉलो सुद्धा केली. थिओफ्रास्टस, प्लिनी, जॉन रे आणि लिनियस ह्या सायंटिस्टनी ती मेथड फॉलो सुद्धा केली.
मग क्रायटेरिया पण तुम्हाला मी सांगितले. आता ह्याच्यावरचे प्रश्न सांगते कसे विचारले जातात. 1 मार्कचे मोस्टली प्रश्न ह्याच्यावरती तुम्हाला विचारले जातील, ज्याच्यामध्ये हू इज कन्सिडर्ड ॲज द फादर ऑफ आर्टिफिशियल सिस्टम, किंवा आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन वॉज प्रपोज्ड बाय विच सायंटिस्ट, किंवा ट्रू ऑर फॉल्स सारखे प्रश्न. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ऑड वन आउट फाइंड आउट करण्याचे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये हे विचारला जातो प्रश्न. तुम्हाला ह्या सायंटिस्टची नावं दिली जातील आणि ह्याच्यामध्ये न बसणारा एखादा दुसऱ्या सायंटिस्टचं नाव विचारलं जाईल. सो जेव्हा सायंटिस्टचे नावांशी रिलेटेड येतं तर तेव्हा नक्की लक्षात ठेवायचं की हे ह्या क्लासिफिकेशनवरती बेस्ड क्वेश्चन आहे. जसं की थिओफ्रास्टस, प्लिनी, जॉन रे देतील आणि चौथा जो आहे तो समजा तुम्हाला डॉब्झॅन्स्की देतील आणि मग फाइंड ऑड वन आउट. तर मग तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की थिओफ्रास्टस, प्लिनी आणि जॉन रे, दीज सायंटिस्ट आर रिलेटेड टू आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन, वेअर ॲज डॉब्झॅन्स्की जे आहे ते नॅचरल सिस्टमशी रिलेटेड आहेत. हो, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. प्रश्न कळाले, कन्सेप्ट कळाली. आता पुढचा सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन, जसं की आता तुम्हाला मी सांगितलं ह्याचे जे ड्रॉबॅक्स आहेत ते काय काय सांगता येतील ते आपल्याला. आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन जी आहे तिचे ड्रॉबॅक जर आपल्याला सांगायचे झाले तर आपण काय सांगू शकतो की वी कॅनॉट क्लासिफाय ऑल द ॲनिमल्स ऑन द बेसिस ऑफ देअर हॅबिट ऑर हॅबिटॅट, असं आपण ह्याच्यात ड्रॉबॅक सांगू शकतो. ह्याला आपण शॉर्टमध्ये असं सांगूयात की डू नॉट रिफ्लेक्ट नॅचरल रिलेशनशिप. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जी काही नॅचरल रिलेशनशिप म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये असणारे फीचर्स, जसं म्हणू की सेम फीचर असणाऱ्यांचा ग्रुप एक पाहिजे ना की एकत्र राहणाऱ्यांचा ग्रुप एक असं. सो इट डज नॉट रिफ्लेक्ट द नॅचरल रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, हा त्याचा एक ड्रॉबॅक होतो. सो शॉर्ट नोट सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते 2 मार्काला किंवा 3 मार्काला पण. राईट अ शॉर्ट नोट ऑन आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. मग तुम्ही त्यात काय सांगाल तर हे पॉईंट सगळे सांगाल, त्यानंतर त्याचं क्रायटेरिया सांगाल आणि ड्रॉबॅक सांगाल. ठीक आहे. सो हा झाला पहिला पार्ट. त्यानंतरची मेथड येते ती नॅचरल सिस्टम. आता हे एवढे सिस्टमचे हे ड्रॉबॅक आहेत. सो नंतर सुद्धा बऱ्याच सायंटिस्टनी ह्याच्यावरती स्टडी केला आणि वेगवेगळ्या मेथड्स थ्रू ॲनिमल्सना क्लासिफाय करायचे त्यांनी प्रयत्न केले. सो ही मेथड की ज्याच्यामध्ये ह्या क्रायटेरियाचा यूज करून ॲनिमल्सना क्लासिफाय केला. तर हे कोणते कोणते आहेत 1 बाय 1 बघूयात. पहिला आहे बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडीमध्ये जे काय म्हणतो आपण बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते सिम्पल आहे की कॉम्प्लेक्स लेव्हलचं आहे, याला आपण म्हटलं बॉडी ऑर्गनायझेशन. पुढं मी डिटेल ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगणारच आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ सेल्स, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक, तुम्हाला तो पार्ट माहीत आहे. त्यानंतर क्रोमोझोम्स किती आहेत, त्यांचा नंबर काय आहे, कसे त्यांची अरेंजमेंट आहे, हा एक क्रायटेरिया झाला. आणि बायोकेमिकल प्रॉपर्टीज, आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स किंवा प्रोसेसेस आहेत त्या सिम्पल आहेत की कॉम्प्लेक्स आहेत असं. तर त्या बेसिसवरती लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना क्लासिफाय केलं गेलं आणि त्या मेथडला म्हटलं आपण नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. आता त्याच्यामध्ये अगेन वेगवेगळे सायंटिस्ट त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. यामधले जे पहिले सायंटिस्ट आहेत ते डॉब्झॅन्स्की आणि मायर किंवा मेयर म्हणा, तुम्ही त्याचा उच्चार कसाही करा, स्पेलिंग लक्षात ठेवा, डॉब्झॅन्स्की आणि मायर. तर ह्यांनी काय केलंय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना क्लासिफाय करताना इव्हॉल्युशनचा विचार केला. म्हणजे इव्हॉल्युशन हा क्रायटेरिया त्यांनी वापरला. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये इव्हॉल्युशन होतं. इट मीन्स त्यांच्यामध्ये सिम्पलपासून कॉम्प्लेक्स फॉर्म डेव्हलप होत जातात. सो हा क्रायटेरिया त्यांनी कन्सिडर केला आणि त्याच्या बेसिसवरती लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना क्लासिफाय केलं. कोणी? डॉब्झॅन्स्की आणि मायर. सो हा एक 1 मार्कचा क्वेश्चन झाला की मेथड बेस्ड ऑन इव्हॉल्युशन वॉज डेव्हलप्ड बाय डॉब्झॅन्स्की आणि मायर, किंवा उलट डॉब्झॅन्स्की आणि मायरनी ह्याच्यापैकी काय कॉन्ट्रीब्युशन केलं असं पण. त्यानंतर दुसरे सायंटिस्ट आहेत कार्ल वोज. कार्ल वोज हे सायंटिस्ट जे आहेत त्यांनी 6 किंगडम सिस्टम डेव्हलप केली. आपण 5 किंगडम सिस्टम जशी शिकलोय ना, तर यांनी काय केलं, आपण 5 किंगडम मध्ये जो पहिला किंगडम आहे की नाही आपला, कोणता रे? किंगडम मोनेरा.
तर किंगडम मोनेराचे त्यांनी पहिल्यांदा 2 ॲक्च्युली हे केले पार्ट्स. ते जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियानाच त्यांनी यू बॅक्टेरिया आणि आर्की बॅक्टेरिया असे 2 कॅटेगरीज केल्या. हा पहिला किंगडम यू बॅक्टेरिया, दुसरा किंगडम आर्की बॅक्टेरिया आणि मग बाकीचे जे तुमचे 5 आहेत तसेच प्रोटिस्टा जो आहे, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमालिया. सो पहिला जो आपला मोनेरा होता त्याच्याऐवजी हे 2 त्यांनी एक्स्ट्रा केले असं. तर कार्ल वोजचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? 6 किंगडम. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना 6 किंगडममध्ये क्लासिफाय करणारा सायंटिस्ट कोण? कार्ल वोज. 1 मार्क्ससाठी अगेन. त्यानंतर पुढचे आहेत सायंटिस्ट RH व्हिटाकर. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे तर तुम्हाला माहीतच आहे. 5 किंगडम सिस्टम वॉज डेव्हलप्ड बाय RH व्हिटाकर. आणि ह्या 5 किंगडम सिस्टममधला जो आपण मोनेरा, प्रोटिस्टा हे जे सगळे बघतो तर हे क्लासिफिकेशन करण्यासाठी त्यांनी कोणते क्रायटेरियाचा यूज केला? तर पहिला क्रायटेरिया बॉडी ऑर्गनायझेशन, जो तुम्हाला मी इथं सांगितला होता, सिम्पल की कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असेल. त्यानंतर सिमेट्री म्हणजे बॉडीचे किती इक्वल पार्ट्समध्ये आपण डिव्हिजन करू शकतो त्याला सिमेट्री म्हणतात. सो सिमेट्रीच्या बेसिसवरती त्यांनी क्लासिफिकेशन केलं. हे सगळे पॉईंट्स मी पुढच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला डिटेल सांगणार आहे, डोंट वरी. आता जस्ट त्याची इंट्रोडक्शन देते. त्यानंतर पुढचं आहे बॉडी कॅव्हिटी म्हणजे स्पेस. आपल्या बॉडीच्या इंटरनल पार्टमध्ये जी स्पेस असते त्याला बॉडी कॅव्हिटी म्हणतात. मग ही कॅव्हिटी कशी आहे का? असेल तर तिचं सिम्पल स्ट्रक्चर आहे की कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असं. सो त्या बेसिसवरती क्लासिफिकेशन. जर्म लेयर्स हे असे लेयर्स आहेत की ज्यांच्यापासून आपले सगळे ऑर्गन्स डेव्हलप होतात. कसे ते मी पुढं तुम्हाला सांगेनच, आत्ता एवढंच लक्षात ठेवा. जर्म लेयर्स आर द लेयर्स फ्रॉम विच व्हेरियस ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टम्स डेव्हलप होतात. आणि सेगमेंटेशन म्हणजे बॉडीचे किती पार्ट्समध्ये तुम्ही डिव्हिजन होतं, इक्वल पार्ट्समध्ये होतं का, तर त्याला सेगमेंट म्हणतात. मग हे सेगमेंट आहेत की नाहीत असं. सो हे काही क्रायटेरिया होते की ज्याच्या आधारे RH व्हिटाकरनी 5 किंगडम्समध्ये ॲनिमल्सना क्लासिफाय केलं. हे झालं ॲनिमल क्लासिफिकेशन आणि त्याची हिस्ट्री. आता पुढचा जो प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो म्हणजे व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. त्याचे बेनिफिट्स काय आहेत तो पार्ट बघूयात. आता इथे तुम्हाला एकदम सिम्पल फॉर्ममध्ये दाखवलेलं आहे की बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन लक्षात कसे ठेवायचे. स्टुडंट्स, मगाशी पण जे मी बोर्डवरती लिहिलं होतं ते सगळं तुमच्या नोटबुक्समध्ये लिहून ठेवलं ना बघा. नसेल तर पुन्हा मागे जा, पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या आणि नोटबुकमध्ये लिहून ठेवा. बरेचदा तुम्ही जेव्हा मला विचारता ना की मोठे मोठे आन्सर्स आहेत मॅम कसं लक्षात ठेवू, तर मी जे बोर्डवरती लिहिलेलं असतं ना त्या मोठ्या आन्सर्स लक्षात ठेवायचे कीवर्ड्स असतात. ते कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरून तुमचे सेंटेन्सेस बिल्ड करायचे. मी ऑलमोस्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगतेच तुम्हाला, याही व्हिडिओमध्ये सांगते, बिकॉज हे सगळं महत्त्वाचं आहे. ह्याच्यावरून तुम्ही काहीही आन्सर विचारलं तरी तुमचा आन्सर तयार करू शकता. हे बघा तुमच्या बुकमध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप मोठं पॅसेज वगैरे दिलेलं आहे, तेच मी तुम्हाला शॉर्टमध्ये करून दिले, पॉईंट वाईज करून दिले. सो जेव्हा तुम्हाला बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन लिहायचं असेल तर त्यासाठी एवढे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आणि ह्याच्यावरून तुमची उत्तरं तयार करायची. बघूयात 1 बाय 1. पहिला पॉईंट, स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम कन्व्हिनियंट. ऑब्व्हियसली जेव्हा आपण त्यांना वेगवेगळ्या ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो, सो जेव्हा आपण ॲनिमलचं स्टडी कोणत्या स्ट्रीममध्ये आपण ॲनिमलचं स्टडी करतो रे, तर झुलॉजी जो आहे ना, ब्रँच ऑफ सायन्स विच स्टडीज ॲनिमल्स, त्याला आपण झुलॉजी म्हणतो. आणि मग त्याच्यामध्ये झुलॉजीमध्ये जेव्हा आपल्याला ॲनिमल्सचा स्टडी करायचा आहे, सो क्लासिफिकेशन हा खूप मोठा त्याचा रोल आहे की ज्याच्या थ्रू आपण हे सगळ्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स इझिली रिमेंबर करू शकतो. सो पहिला त्याचा फायदा काय की स्टडी बिकम्स कन्व्हिनियंट, स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम कन्व्हिनियंट असं. त्यानंतर दुसरा काय आहे, वी कॅन आयडेंटिफाय. आता इथं बघा मी कसं म्हणलंय, वी कॅन आयडेंटिफाय ॲनिमल्स विथ ग्रेट ॲक्युरसी. मी त्यात काही शब्द ॲड केलेत म्हणजे हे तुमचे ॲक्च्युअल सेंटेन्स असणार आहे आणि लक्षात ठेवताना हे पॉईंट ठेवायचे असं. सो ऑब्व्हियसली लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे किंवा ॲनिमल्सचे जेव्हा आपल्याला काही स्पेसिफिक कॅरेक्टर माहिती आहेत, म्हणजे जसं की हर्बीवोर्स आहेत तर कार्निवोर्स वेगळे आहेत. आपण वाघ, चित्ता, सिंह हे दिसायला वेगवेगळे असले तर त्या सगळ्यांची फॅमिली ही एकच आहे हे तुम्हाला माहीत असेल. सो ॲनिमल्स
च्या त्यांचे हॅबिटॅट, ह्या त्यांचे बॉडी फीचर्स याच्यावरून त्या ॲनिमल्सचे म्हणजे एका फॅमिलीमधले ॲनिमल्स कोण आहेत हे आपल्याला ओळखायला, आयडेंटिफाय करायला सोपं जातं. त्यानंतर वी कॅन अंडरस्टँड द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट ॲनिमल्स. जसं आत्ता सांगितलं की वाघ, चित्ता, त्यानंतर लेपर्ड वगैरे हे सगळे ॲनिमल्स जे आहेत ते दिसायला जरी वेगवेगळे असले तरी त्या सगळ्यांची फॅमिली फेलिडी नावाची फॅमिली आहेत. ह्या सगळ्या फेलिडी फॅमिलीचे हे मेंबर्स आहेत. सो हे कशामुळं माहीत झालं तर ड्यू टू द स्टडी ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. हे लक्षात ठेवा. त्यानंतर वी कॅन अंडरस्टँड हॅबिटॅट ऑफ ॲनिमल अँड इट्स रोल इन इकोसिस्टम. ते कुठं राहतं, काय करतं आणि मग त्या पर्टिक्युलर इकोसिस्टममध्ये त्या ॲनिमलचा काय रोल आहे, वेदर इफ इट इज हर्बीवोर का तो कार्निवोर आहे का तो फूड चेनमधला त्याचं पोझिशन काय आहे, हे सगळं आपल्याला त्या क्लासिफिकेशनच्या स्टडीच्या थ्रू लक्षात येईल. त्यानंतर वी कॅन अंडरस्टँड अबाउट एंटायर ग्रुप बाय स्टडिंग फ्यू ॲनिमल्स इन दॅट स्पेसिफिक ग्रुप. जसं की मी एकदा म्हटलं, जसं फॅमिली, आता आपण फेलिडी फॅमिली घेतली तर ह्या फॅमिलीमधल्या जे मेंबर्स आहेत त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स असे असतात. हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल की मग ते स्पेसिफिक कॅरेक्टर ज्या ॲनिमलमध्ये आपल्याला दिसतील तर दॅट ॲनिमल बिलॉंग्स टू फॅमिली फेलिडी असं आपल्याला सांगता येतं. सो एका स्पेसिफिक ॲनिमलचा स्टडी केल्यानंतर त्याच्यातले कॅरेक्टरिस्टिक ज्याच्यात आहेत तो पण ॲनिमल ह्यासारखाच हे आपल्याला सांगता येतं बाय द स्टडी ऑफ किंवा क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. त्यानंतर वी कॅन अंडरस्टँड अबाउट द ॲडॅप्टेशन्स विच आर मेड बाय ॲनिमल्स. एकदा का आपण त्याचं क्लासिफिकेशनचं स्टडी करताना इन द इव्हॉल्युशन प्रोसेस त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक ॲडॅप्टेशन, म्हणजेच ॲडॅप्टेशन काय असतात तर चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन्सनुसार स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल, त्याला आपण ॲडॅप्टेशन्स म्हणतो. सो असे काही बदल त्या ॲनिमलनं केलेले आहेत का हे देखील आपल्या लक्षात येतं. त्यानंतर इव्हॉल्युशनची प्रोसेस आणि त्या इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये ह्यांचा रोल काय आहे, ह्यांच्यात काही स्पेसिफिक मॉडिफिकेशन झाले आहेत का, असतील तर ते काय आहेत, हा सगळाच पार्ट आपल्याला ओव्हरऑल लक्षात येतो बाय स्टडी ऑफ क्लासिफिकेशन. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ क्लासिफिकेशन इन द स्टडी ऑफ ॲनिमल्स हे आपण सांगू शकतो. सो हे पॉईंट्स देखील तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. हा झाला आजचा पार्ट, आजच्या पुरता एवढाच. इथेच थांबणार आहे मी आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मग ह्याच्या पुढचा पार्ट डिस्कस करूया. टिल देन गुड बाय, थँक्यू.